ही सृष्टी निर्माण कशी झाली. देव येतो पण कुणासाठी येतो? भक्तासाठी येतो बरं का. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा संहार करण्यासाठी देवाचे अवतार किती आहेत. देव कशासाठी येतो तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी, शत्रूचा संहार करण्यासाठी माझा देव येतो. मग तो भक्त छोटा असेल तरी येतो, दुबळा असेल तरी येतो, गरीब असेल तरी त्याचं रक्षण करतो. भक्त प्रल्हाद छोटाच होता ना? छोटाच होता ना का मोठा होता? स्वतःचा बापच विरोध करायला लागला, देवाचं नाव घेऊ नका. नाव घेऊ नेदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. त्यासी कीर्तन तुझे रुचे नारदा. देवाचं नाव घेतलं की पेटून उठतंय. बरेच जण आहे की देवाचं नाव घेतलं की त्याला पोटात दुखतंय, कमरात दुखतंय, खाज येते त्याला. तुमच्या त्या खाजवरून माझ्या लक्षात आलं. आता श्रीमद भागवतामध्ये फार विषय सांगण्यासारखे, फार मोठे विषय आहे. 12 स्कंद आहे. किती किती काय काय सांगणार. एकदा पृथ्वी रसातळाला गेली होती आणि रसातळाला गेलेली पृथ्वी वरती आणायची म्हणून वराह भगवंत त्या ठिकाणी अवतार घेतात. वराह भगवान की जय. भक्तासाठी घेतात ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि भगवंताने काय केलं, वराह भगवंताने खाली गेले, पृथ्वीला आपल्या नाकावरती घेतलं आणि वरती चालले होते. पण हे 2 राक्षस त्या नारदांना भेटले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. नारदांना भेटले. अगदी नारद महर्षी नारायण 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 करत भजन करत करत चालले होते. पण हे 2 जण म्हटले आपल्याला सकाळपासून भांडायचंय. काही काही जण असे एक भांडण झालं नाही म्हणून भांडतात. त्यामध्ये आपल्या काही बायका आहेत, नवऱ्या संग भांडतात. भांडणाचं कारण काहीच नाही, आज भांडणच नाही झालं म्हणून भांडायचं, झालंच नाही म्हणून भांडायचं. तो कधी कधी म्हणतो मीच दिसलो का? सगळ्याच भांडतात असं नाही. माझ्यासारख्या काही आहेत ते त्यांना फक्त ऐकून घ्यावं लागतं. गरीब. हे 2 राक्षस भेटले जे मागच्या जन्मामध्ये जय विजय होते. सनकादिकांनी शाप दिला, तुम्ही राक्षस व्हाल. ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू झाले. ते नारदांना भेटले. नारद भजन करत चिपळ्या वाजवत 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 नारायण 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 नारायण. ते आले पुढून, म्हटले बाबा बस झालं आता, नारायण नारायण करणं खूप झालं, आमचं जरा बघा, आमचं काय काम आहे काय नाही. नारदांनी ओळखलं. म्हटले काय काम आहे? हे 2 जण म्हटले आम्हाला सकाळपासून भांडायला कोणीच भेटलं नाही, नुसतं भजनच काय करता, जरा युद्ध करून पहा, आम्ही किती बलाढ्य आहे हे तुम्हाला कळेल. आणि आम्हाला सकाळपासून हाताला खाज येते. ते 2 राक्षस म्हटले. आता नारद महर्षी म्हटले काळजी करू नका, जो बाबा आता पृथ्वी रसातळाला आणायला गेलाय ना, तो बाबा वर आला ना, तुमची सगळी खाज जाईल, परत कधीच खाज येणार नाही. वराह भगवंताचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. हिरण्यकशिपूचं सुद्धा. हिरण्याक्ष मारल्या गेला आणि म्हणून आपला स्वतःचा भाऊ नारायणाने मारला, देवाने मारला, हा राग धरून हिरण्यकशिपू लोकांना सांगू लागला, हे बघा आजपासून त्या देवाचं भजन कुणी करायचं नाही, नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, कारण त्याने माझ्या भावाला मारलं, दुष्टी आहे तो, चांगला नाही. आज जर तुम्हाला नावच घ्यायचं असेल, भजन करायचं असेल तर माझंच नाव घ्या. हिरण्यकशिपू म्हटला. आता मी हिरण्यकशिपू म्हटलं की तुम्ही जय म्हणायचं मोठ्याने. हिरण्यकशिपू की बापरे, तुम्ही काय त्याच्या पॅनलचे की काय? हा लोकांना सांगू लागला भजन कोणी करू नका, त्या नारायणाचं नाव कोणी घेऊ नका. तेवढ्यात बाहेरून आवाज आला मंजूळ स्वरामध्ये, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
भक्तासाठी देव येतो. हिरण्याक्षाचा वध करायचा होता. वराह भगवंताले वध केला. सगळ्या देवादिकांनी फुलं टाकली. वराह भगवान की. आता भक्त प्रल्हादाला सुद्धा विरोध करणारा काही सामान्य नाही, त्याचाच भाऊ आहे. भक्त प्रल्हाद भजन करू लागले. हाही सांगू लागला भजन करू नका. बाहेरून आवाज आला भजन चालू आहे. लोकांना विचारलं कोण भजन करतंय, भजनामध्ये कोण नाचलं, आता कोणी भजन केलं. लोक म्हटले आम्ही नाही. आम्हाला काय मरायचंय का म्हटले. आम्हाला मरायचंय का. आत्ताच तुम्ही सांगितलं देवाचं भजन करू नका आणि आता परत आम्ही कशाला भजन करू. आम्ही नाही करणार म्हटले. आम्हाला काय मरायचंय का. मग म्हटले लोक करत नाही, कोणीच करत नाही, भजन कोण करतं. लोक म्हटले खरं सांगू का, तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण तुमचं पोरग आहे, तुमचाच मुलगा आहे. माझा मुलगा कोण. भक्त प्रल्हाद तुमचाच मुलगा आहे. मी त्याला आत्ताच कडेलोट केला होता. हत्तीच्या पायाखाली दिलं भजन करतो म्हणून. मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. असतात काही जे लेकरांनाही मारेपर्यंत पुढं पाहत नाही, मागं पाहत नाही. आत्ताच त्याला तेलामध्ये सोडलं भजासारखं, मारून पाहिलं, मेला नाही का तो. आता हिरण्यकशिपूने भगवान शंकराकडून वर मागून घेतला होता. काय. दिवसा मरण नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, माणसाकडून नको, स्त्रीकडून नको, मरणच नको म्हणून वरच मागून घेतले. भक्त प्रल्हाद उंबरठ्यावरती उभे आहेत, भजन चालू आहे. हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाजवळ गेला. अरे तुला आत्ताच मारला होता ना, मेला नाहीस का तू. पिताश्री खरं सांगू, मी लहान आहे, पण जो तुम्हाला मला मारायचं सांगतो ना, तोच मला वाचवतो. हिरण्यकशिपू म्हटला आपला दोघांचाही वकील एकच आहे. मलाही सांगतो, तुलाही सांगतो. तुला वाचवतो. कुठं असेल तो. कुठे नाही हे विचारा. विठ्ठल जळी स्थळी भरला. माझा भगवंत पानात आहे, फुलात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. माझा भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. याने वर मागून घेतला होता. आत नको, बाहेर नको, उंबरठ्यावरती उभा होता. म्हटले या खांबात सुद्धा तुझा भगवंत असेल का प्रल्हादा. हा पिताश्री माझा देव या खांबातही असेल. एवढी भक्ती भक्त प्रल्हादाची होती. या दुष्टाने लात मारली. खांबातून नरसिंह भगवान प्रगट. खांबावरी लात
भगवान की भक्तासाठी देव येतो. त्या उंबरठ्यावरतीच फाडलं त्याला. सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. नखांनी फाडलं. नख सजीवही नसतात, निर्जीवही नसतात. खाली नको, वर नको, मांडीवरती धरला आणि टराटरा फाडलं. भक्तासाठी देव येतो बरं का. म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे. सृष्टीचा विस्तार करत असताना शौनक ऋषीने विचारलं, जसा उत्तानपाद राजाच्या वंशामध्ये ध्रुव झाला तसं त्या प्रियव्रतच्या वंशामध्ये कोणी भक्त झाला की नाही? आयुष्यभर परमार्थ करा, पण शेवट जर भगवंताला शरण गेले नाही तर कधी कधी माणसाला वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो. आणि प्रियव्रत राजाच्या वंशामध्ये जडभरत नावाचा राजा होऊन गेला, जो वनामध्ये भजनासाठी गेला होता. भजन वनात होतं असं नाही, मनाचं वन करता आलं पाहिजे, भजन होतं बरं का. नाही तर माणसं वनात एकांतात जातात आणि प्रपंचाचा विचार करतात. प्रपंचात असलेले माणसं सुद्धा काही काही माणसं चांगला परमार्थ करतात. आम्ही एक बाबा पाहिले, साधू बाबा. आम्ही सकाळी उठून आमच्या संस्थेमध्ये, आळंदीमध्ये मुलींची संस्था आहे आमची. संस्थेमध्ये 100 मुली असतात, कधी कधी 100+ असतात. आमचा सकाळचा नित्यनियम असतो बाबा. सकाळ शिपवाल्या मुली एकदा शाळेत गेल्या ना, दुपार शिपवाल्यांनी काय करायचं, हनुमान चालीसा घ्यायची, मधुर अष्टक घ्यायचे, विष्णू सहस्रनाम घ्यायचे. आणि आमचा सगळा तो नित्यनेम रोज चालू असतो. संध्याकाळी हरिपाठ असतो, भजन असतं, संध्याकाळी गीतापाठ आमचा होतो संस्थेमध्ये. मला संस्थेची जाहिरात करायची नाही, पण कधी कधी प्रपंचामध्ये राहून सुद्धा चांगले लोक परमार्थ करतात आणि काही परमार्थात राहून सुद्धा चांगला चांगला प्रपंच करतात. एक बाबा तिकडून आले होते, चांगले कपडे वगैरे घातलेले. म्हटले मी साधू आहे. म्हटले काय हरकत नाही, पण आम्ही रोज बघायचो आमचा काकडा हरिपाठ हे सगळं चालायचं. आणि बाबा कार्तिकीमध्ये सप्ताह करायचे आणि कार्तिकीत ज्या डाळी येतात ते वर्षभर वाळू घालायचे सकाळी उठले की. सकाळी उठला का नित्यनेमच त्यांचा, गहू वाळू घाल, तुरीची डाळ वाळू घाल, मुगाची डाळ वाळू घाल. आणि किडे झाले. आता किडे डाळीला नाही, किडे तुमच्या डोक्यात झाले. प्रपंचात राहून सुद्धा असोने संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहून सुद्धा चांगला परमार्थ करता येतो. जडभरत राजा वनामध्ये गेला, चिंतन करायचंय. एकदा एका नदीकाठी गेला, पाहताय तर काय, एक हरण अगदी दिवस गेलेले उडी मारायला गेलं. वाघोबा पाठीशी लागला, पाठीमागे लागला. आणि त्या वाघाच्या भीतीने हरणाने पाडसाला जन्म दिला आणि भीतीपोटी हरण पळून गेलं. आता ते पाडस खाली पडलं, पिल्लू. राजाला दया आली. जडभरत राजाने ते पिल्लू घेतलं, जवळ घेतलं. किती गोंडस आहे. वनात कशासाठी आले? त्याग करण्यासाठी, बरोबर ना, त्याग करण्यासाठी. पण आता इथं प्रेम करायला लागले त्या पिल्लावरती. किती गोंडस आहे म्हटले. त्याची आई गेली, काय झालं, आपणच आई हो. म्हणून त्या हरणाच्या पाडसाची आई जडभरत राजा झाला. पहिले सकाळी उठून भगवत चिंतन चालायचं, आता सकाळी उठले की हिरवा चारा आणायला जाऊ लागले. आणि एक दिवस जडभरत राजाचा अंतकाळ जवळ आला. एवढं प्रेम जडलं ना त्या पाडसावरती, स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त. जडभरत राजा मरणाच्या वेळी, मरणाचं कसं होईल, मरणाचं कसं होईल असं म्हणायचं तर हरणाचं कसं होईल असं म्हणू लागला. आणि म्हणून अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. अंतकाळी जी इच्छा प्रगट केली त्या जन्माला जावं लागतं. तो जन्म आपल्याला घ्यावा लागतो. जडभरत राजा हरणी गर्भ, जडभरत राजा हरणी गर्भ गेला. जडभरत राजा हरणी गर्भ गेला. जडभरत राजा हरणी गर्भ गेला. घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने.
भरत राजाला त्या हरणावरती मन गुंतल्यामुळे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. माझे नाथ बाबा फार गोड वर्णन करतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या आजची कथा बरं का बाबा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सोडणारच नाही मी, कारण ह्या 3च्या नंतर येतात. परिणाम असा झाला, आयुष्यभर परमार्थ केला, अंतकाळ वासने रूपी जन्म घ्यावा लागला. मला वाटतंय आयुष्यभर पाप करू द्या, पण शेवटच्या वेळेस जर देवाचं नाव मुखात आलं तर उद्धार होतो बरं का. आजामेळ सगळ्यांना माहिती आहे, आपल्या गावातला की काय होच म्हणतात. आजामेळ गावामध्ये काही संत आले. संतांनी विचारलं, आम्हाला मुक्काम करायचा आहे, तुमच्या गावामध्ये एखादं ब्राह्मणाचं घर आहे का? ग्रामस्थांनी सांगितलं, हे बघा ऋषींनो, महात्म्यांनो, आमच्या गावामध्ये ब्राह्मणाचं घर आहे, परंतु ब्राह्मण भ्रष्ट झालेला आहे. तुम्ही त्यांच्या घरी राहू नका, आमच्या घरी राहा. त्या साधूने सांगितलं, संतांनी सांगितलं, हे बघा नाही, आम्हाला ब्राह्मणाच्या घरी राहायचंय. तो भ्रष्ट जरी असला तरी सुद्धा तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, आम्ही त्याच्या घरी राहणार. चला तुम्हाला घर दाखवतो. लोकांनी ब्राह्मणाचं घर दाखवलं. ब्राह्मण कोण आहे? ज्याच्या बरोबर एक नर्तिका राहते, व्यभिचार करतोय, चोऱ्या करतोय, दरोडे घालतोय, हत्या करतोय, असा तो ब्राह्मण आहे. तुम्ही काय राहणार त्याच्या घरी? नाही, आम्ही राहतो. अजामेळ्याच्या घरी हे संत महात्मे आले. दार वाजवलं, पत्नीने दार उघडलं. काय सेवा करू? काही नाही, दक्षिणा नको, काही दान धर्म देऊ नका, परंतु आम्हाला एक रात्र तुमच्या घरामध्ये स्थान द्या, आम्ही राहतो या ठिकाणी. त्या पत्नीने सांगितले, माझे पती काही चांगले नाहीये, दरोडे टाकतात, चोऱ्या करतात, आमच्या बापाच्या घरामध्ये कशाला तुम्ही राहता? आणि ते जर रात्री आले तर तुमची सुद्धा हत्या करायला मागं पुढं पाहणार नाही.
कारण हत्याऱ्यांना कळतच नाही कुणाची हत्या करावी, कोण साधू आहे, कोण सज्जन आहे, कोण चोर आहे. आणि आता असं आहे महाराज, कलियुगामध्ये चोर मोकळे फिरतात, साधूला फाशी आहे. साधूची बदनामी आहे, चांगल्या माणसाची बदनामी आहे, चांगल्या माणसाला फाशी देण्यात येते. चोर म्हटले मस्त, अरे तुमचं झाकवण्यासाठी दुसऱ्याला कशाला उघडं करता. आपलं स्वतःचं सांगण्यासाठी सुद्धा मोठं निधडी छाती लागते त्याला. आणि म्हणून त्या पत्नीने सांगितलं, नाही हत्यारा आहे माझा नवरा, इथं राहू नका, काही करणार नाही आम्हाला. चिंचाचं झाड आहे तुमच्या दारात, इथंच मुक्कामी राहतो, आमचा शिदा करून खातो आम्ही, काही नको इथं थांबतो. ते साधू आजामेळाच्या दारामध्ये थांबले. रात्री आजामेळ आला आणि म्हटले, कोण आलेत पाहुणे काय माहित, मरायचं की काय यांना. चोरी करावी तर काहीच दिसत नाही, हा एक एक फडकं दिसतंय फक्त, कमंडलू आहे, काय चोरी करायचे. म्हटले पडू द्या. सकाळ झाली, सकाळ झाल्याच्या नंतर संत महात्मे निघाले आणि निघाल्याच्या नंतर आजामेळाला उठवलं, त्याच्या पत्नीला उठवलं. येतो बर का आम्ही, आमचा असा नियम आहे, आम्ही ज्यांच्या घरी जातो ते आम्हाला जेवणाबरोबर दक्षिणाही देतात, दान धर्म करतात. परंतु तुमच्या घरी आलो, जेवण भेटलं नाही, दानही नाही, दक्षिणाही नाही. आजामेळ म्हटला, तुम्ही सुखरूप घरी चालले हेच दान समजा, कारण मी आतापर्यंत कुणालाच व्यवस्थित जाऊ दिलं नाही. आजामेळ म्हटला, नाही राजा, काही दान देऊ नकोस, एक काम कर, तुझ्या पत्नीला दिवस गेलेले आहेत, राहू दे, तुझ्या पत्नीला दिवस गेलेले आहे, आम्हाला जर काही दक्षिणा देण्याची इच्छा असेल. पत्नी म्हटली, अहो देऊन टाका ना पटकन, आपल्या लेकराचं चांगलं होईल, लेकरू चांगलं निघेल, देऊन टाका. नाही अजामेळ, आम्हाला काहीच नको, दक्षिणा एवढीच दे, तुझ्या पत्नीला दिवस गेलेले आहेत, तिच्या पोटी मुलगा जन्माला येईल ना, त्या मुलाचं नाव नारायण ठेव. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संत सहज बोलून जातात पण जीवाचं कल्याण करून जातात. बघा, जीवाचं कल्याण करून जातात. आणि म्हणून संत निघून गेले. आजामेळ्याला मुलगा झाला, संतांच्या सांगण्यावरून त्याचं नाव नारायण ठेवलं. आता 10वा मुलगा, शेवटचा मुलगा, लाडका, म्हातारपणात झालेला, किती प्रेम असतं त्याच्यावर. त्याला उन्हात जाऊ द्यायचं नाही, सावलीत मर म्हणायचं, पण जगण्यासाठी म्हणायचं. आजामेळ थोडा इकडं तिकडं गेला की नारायण, ए नारायण, 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 नारायण. आणि ज्या वेळेस आजामेळचा अंतकाळ जवळ आला तर आजामेळाने आवाज दिला, ए नारायणा, अरे कुठं रे तू, कुठं गुतलास. आता त्या नारायणाला वाटलं मलाच आवाज दिला की काय, आणि त्याने पार्षद पाठवले देवाने. म्हटले आपलं गिऱ्हाईक आपल्याला बोलवतंय. अंतकाळ जवळ आला, यमदूताने सुद्धा दूत पाठवले. त्या दूतांमध्ये भांडण लागलं. यमदूत म्हणायचे हे गिऱ्हाईक आमचं आहे, विष्णुदूत म्हणायचे नाही आमचं आहे, ते म्हणायचे आमचं आहे. विष्णुदूत म्हटले विचारा त्याला, तू शेवट कुणाचं नाव घेतलं, कुणाचं घेतलं महिला मंडळ. तुमच्या घरच्यांचं जर नाव नारायण असेल तर आमच्या यांचं घेतलं असं म्हणतात तुम्ही. आमचे ते, आमचे ते, आमचे ते म्हणतात. दोघांचं भांडण सुरू झालं आणि विष्णुदूतांनी सांगितलं नाही, त्याने आम्हाला हाक मारली, नारायण नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं. म्हणून अंतकाळी देवाचं नाव घेतल्यामुळे आजामेळाला सुद्धा मुक्ती मिळाली. म्हणून देवाच्या नावाने मुक्ती मिळते. देव भक्तासाठीच आहे ना महाराज, त्याचा जन्म भक्तासाठी आहे, धर्मासाठी आहे. आम्ही भक्तासाठी आवर्जून येऊन वारंवार येऊ, आम्ही वारंवार येऊ. आणि म्हणूनच भक्ताच्या रक्षणासाठी ज्यावेळेस प्रभू भगवंताकडे ही सगळी संत मंडळी गेली त्रेतायुगामध्ये, त्यावेळेस विनंती केली, देवा फार पाप झालंय, जड झालंय पृथ्वीला, तुम्ही जन्माला या. त्यावेळेस सुद्धा कौशल्याच्या पोटी प्रभू श्रीरामाने जन्म घेतला. भगवान श्रीराम की तोही एक मोठा आनंद उत्सव आहे. त्या ठिकाणी
दशरथ राजा दुःखी होता, एकच मुलगा मागत होता, पण देवाने 4 दिले. दशरथ राजा म्हटला सगळे आहे, पण पुत्र हिनस्यमय राज्य सर्व दुःखाय कल्पते. प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये माझा भगवंत येतो. येत नाही महाराज, असं येत नाही असं नाही, येतोच. कधी कधी आला, चला द्वापार युगामध्ये आपण येऊ. द्वापार युगामध्ये काय झालं, अगदी देवकीचा आणि वसुदेवाचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, अरे कंसा, जिचा विवाह करून तू घेऊन जातोय, तू काही सामान्य नाही, तू सुरसेन राजाचा मुलगा आहे. कंसाला आकाशवाणी झाली. आकाशवाणी सांगू लागली, आकाशवाणी सांगत असे, कंसा धरी हा भरवसा मानसीचा, आठवाईचा पुत्र बधील तुझसी, ऐकुनी मानसी क्रोधावला. भगवंत जन्माला येण्याच्या अगोदर एक शांती पसरत असते. कृष्ण 8 वर्षाची मूर्ती आहे. अष्टमीला वार बुधवार आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे. भगवंत प्रगट झाले. देवकी माता रडायला लागली, देवा आता कंस मारून टाकणार. आई, तो काय मला मारेल, मी त्याला मारण्यासाठी चाललोय. कंस मला काय मारेल आई, काळजी करू नकोस आई, फक्त मला इथं ठेवू नका. मला इथून उचला आणि नंदराजाच्या घरी घेऊन चला, तिथे मायेचा जन्म झालेला आहे. मला इथं ठेवू नका, माया इकडं आणा आणि मला नंदराजाच्या घरी ठेवा. वसुदेवाने उचललं आणि गोकुळामध्ये घेऊन निघाले. रस्त्यामध्ये अगदी वसुदेव येत आहे. मनमोहक असं स्वरूप आहे. देवादिकांनी फुलं टाकलेली आहेत. यमुने मातेचं दर्शन त्या ठिकाणी मातेने घेतलेलं आहे, भगवंताच्या चरणाचं. आणि त्या गोकुळामध्ये वसुदेव आलेले आहेत. भगवंताला ठेवलं, माया तिकडं नेली आणि मग इकडं गोकुळामध्ये सकाळ झाली. ही गवळण त्या गवळणीला विचारते, माहितीये का तुला काय, माहितीये का तुला काय, माहितीये का तुला, त्या नंदराजाला मुलगा झालाय, मुलगा. टाळी 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 टाळी, खाली बसा, टाळी. भगवंत त्या ठिकाणी गोकुळामध्ये आलेले आहेत. येऊ द्या वसुदेवांना, येऊ द्या पुढे हळूहळू. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला
झाला यशोदेला